नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। अध्यात्म जोपर्यंत तुम्ही जोडत नाहीत तोपर्यंत तुम्ही सुखी होत नाही। तुमचा असा भ्रम आहे की आम्ही सुखी आहोत, चुकीचा आहे। लोकांचा भ्रम आहे आणि 99% लोक कशात आहेत? भ्रमात। माझे 5-6 कारखाने आहेत, 5-25 BEd कॉलेज आहेत, 5-25 DEd कॉलेज आहेत, मी गेल्यावर एवढा कारभार कोण करेल? तू जावा ही लोकांची इच्छा आहे। तू गेल्याने कवडीचा फरक पडत नाही। लोक डिजिटल लावणार, श्रद्धांजली वाहणार, दुसऱ्याच्या चपला घालणार, लोकांना काय घेणं नाही। आणि हा सगळ्या लोकांना झालेला भ्रम आहे। आणि 99% जनता कशात आहे? भ्रमात। माझ्या पतसंस्था मी गेल्यावर कोण चालेल? तू जा। आणि तुम्ही गेल्यानं काही फरक पडत नाही महाराज। आता समजा कीर्तन संपल्या मी मेलो, आज मरणार नाही, मेलो समजा, माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले समजा, मला फायदा काय? काय फायदा? मी तर जाणार, मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला। बरं ते नाही आले तरी कुणीतरी मला, मग मला लोक मानतात, हा मला झालेला भ्रम आहे। आणि 99% जनता कशात आहे? सगळ्या सर्व्हिसवाल्यांना सांगून ठेवतो, फक्त रिटायर झाल्यावर 5व्या दिवशी ऑफिसात जाऊन या। फक्त रिटायरमेंट झालं की 5व्या दिवशी ऑफिसात जायचं। शिपाई सुद्धा रामराम घालीत नाही। जो शिपाई तुम्हाला झोपण्याच्या वेळेस पार्सल आणून देतो तो तुमची गाठ सुद्धा घेत नाही। काय लोकांना घेणार नाही। सत्ता आहे ना, पुढे एक पोलीस गाडी आहे, मध्ये एक अधिकारी आहे, मागे एक गाडी आहे, वाय 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 5-50 कार्यकर्ते या 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 या। रिटायर झालं, एकटा लिंबाखाली बस, कुणाला गरज नाही। आणि आपण कोणीतरी आहोत, हा सगळ्या माणसांना झालेला भ्रम आहे। त्याला 3ऱ्या अध्यायात ओवी आहे, गुरुवाक्य मन धुतले। गुरुवाक्य वापरलं तर होईल, नाही तर होणार नाही। संत संमेलनाची गरज काय? पहिलं कौतुक आजच्या आयोजकांचं करावं का जी काळाची गरज आहे। आणि हा सगळा एज्युकेटेड लोकांचा कार्यक्रम आहे। आणि धर्म, एक वाक्य सांगा सध्या, राहू पाणी बिन नको देऊ, म्हणजे आरडाय मी पाणी प्याल तुम्ही, मी असंच आहे। बंगलेवाल्याला घरकुल, बंगलेवाल्याला घरकुल, घरकुलाला गेला ऊस तोडायला, काय करायचं? नाही नाही नाही, चला थोडं माग। एक तर 2 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर हसेलच नाही लोक 2 वर्ष। धक्का लावायचा नाही, बोलायचं नाही, खोकायचं तर अजिबात नाही। खोकला दाबून मेले पण खोकले नाही। आणि हसत हसत जगा। काय गॅरंटी हो? काय गॅरंटी आहे? कशाचीच गॅरंटी नाही। आज आपण तुम्ही मी बसलोय, एवढे हसतोय, एवढं खरं आहे। उद्या सकाळी काय होईल त्याची गॅरंटी नाही। मग म्हणून एक वाक्य सांगा, टेन्शन फ्री जगणे, रिलॅक्स। आता तुम्ही 2-3 दिवस फ्रेश होणार, 10 मिनिटात तुमचा मेंदू वॉश झाला, थोडं मागे नेतो, परत पुढे आणतो। पहिलं कौतुक करावं हे संमेलनाचं, गोसाई साहेब सगळे त्यांचे परिवार, याची गरज काय? त्याचं उत्तर मला तुम्हाला सांगायचं आहे, विज्ञानाला अध्यात्म द्यावाच लागेल। याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि जोपर्यंत तुम्ही विद्यार्थ्याला अज्ञानाबरोबर विद्या देत नाही तोपर्यंत तो मुलगा यशस्वी होऊ शकत नाही। महिला मंडळ, तुम्ही मुलाला न्यूटनचे नियम शिकवा, गॅलिलिओचे नियम शिकवा, पास्कलचे नियम शिकवा, आर्किमिडीचं तत्व शिका, त्याला तुम्ही शिकवा। वर्ग सामायिक समीकरण शिकवा, एक सामायिक समीकरण शिकवा, पण याला आई म्हणतात हे शिकवा। आणि ते तुम्हाला शिकवावं
लागेल लागेल. इथून पुढे जर आध्यात्मिक शिक्षण नसेल तर माणसं फेल. मग याचा परिणाम आहे का? 16 वर्षाचा मुलगा बलात्कार करतो, 17चा मुलगा खून करतो, 18चा मुलगा दरोडा टाकतो. याला एकच कारण, हरिपाठातलं उत्तर आहे, नामाशी विनमुखन तो नर पापिया. हे बाई एवढे उभे आहेत ना, हे टाळकरी, हे महाराज नाही हो द्या, काय फरक पडत नाही. हे गायक नाही हो द्या, वादक नाही हो द्या, रामायणकार नाही हो द्या, पण स्वर नक्की होणार नाहीत. हे नक्की स्वर होणार नाहीत आणि आदर्श वारकरी झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग दहशतवाद, भ्रष्टाचार, हे भ्रष्टाचार वगैरे हे गोष्टी भाषणानं कधी कमी होणार नाही. नाही नाही, भ्रष्टाचार घालवायला एकच औषध आहे, नीती. जिथं नीती आहे तिथं भ्रष्टाचार नाही. उत्तर आहे का? जिथं नीती आहे तिथं अध्यात्म आहे, आणि जिथं अध्यात्म आहे तिथं दहशतवाद नाही. आणि जिथं दहशतवाद आहे अध्यात्मच नाही. अध्यात्म नाही. आणि तुमच्या माझ्या घरात द्वारात अध्यात्मच नाही. याच्यासाठी आज तोंड भरून कौतुक करावं का ह्या संमेलनाची नुसती कोल्हापूरला गरज नाही, प्रत्येक गावाला गरज आहे. आणि संत साहित्य संमेलन, मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, वेळ मिळेल तशी पण प्रत्येक गावात व्हावं, कारण ती काळाची गरज आहे. ती गरज आहे. आणि ती काय आहे तर बर्बाद झालेला समाज फक्त संत साहित्याने सुखी होऊ शकतो. कारण आता वाचन कमी झालं. वाचन, पेपर वाचायचं बंद झालं. पेपर काय कोणी वाचित नाही. पेपर अजून 2-3 वर्षाला बंद होणार. कोणी इकतही घेत नाही. वाचायला लोकांना वेळ नाही. 5-6 हजाराचं खोकं आहे चालू आहे. त्याच्यामुळे लोकांना इकडं काही वेळ नाही. आणि इकडं काही वेळ नसल्यामुळं आपल्या लोकांना, मग तुम्ही साधं गोष्ट ध्यानात ठेवा, उभा महाराष्ट्र मास्क वापरतो, उभा महाराष्ट्र सॅनिटायझर वापरतो. कोल्हापूर हे सगळ्यात मोठं शहर आहे. मला बसलेल्या लोकांनी फक्त एक भिकारी पॉझिटिव्ह निघालेला दाखवा. निवांत 2 मिनिटं वेळ घ्या आणि मला त्या भिकाऱ्याचं नाव सांगा का हा पॉझिटिव्ह निघाला. आंघोळीची त्याची गाठ नाही, साबण तर त्याच्या खानदानीत त्याला माहित नाही, आणि ताजं खाणं तर त्याला कधी मिळेल. मग भिकारी पॉझिटिव्ह का नाही? त्याचं उत्तर आहे का, त्याच्याकडे ह्युमिनिटी जास्त आहे, थिंकिंग कमी आहे. ह्युमिनिटी जास्त आहे आणि थिंकिंग कमी आहे. आपल्याकडं थिंकिंग हाय, थिंकिंग हाय, हाय थिंकिंग हाय, हाय थिंकिंग. आणि हाय थिंकिंग मुळे ब्रेनची कॅपॅसिटी कमी झाली आणि मग लोकांनी त्याला नाव दिलं अटॅक. बट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? आम्ही विचारत नाही केला. डॉक्टरने सरळ सांगून टाकायचं त्यांना अटॅक आला. आपणही बावळटाने म्हणायचं त्यांना. पण अटॅक म्हणजे काय? जरा एज्युकेटेड लोक आहे, तुम्ही मला उत्तर द्या. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? मी तुम्हाला एका मिनिटात आणून सुद्धा दाखवतो. तुम्हाला बसल्या बसल्या अटॅक येईल. पहा आता, बसल्या बसल्या खुर्चीवर बसल्या बसल्या लिहून ठेवा. अटॅक इज नॉट अ डिसीज. अंडरलाइन दिस सेंटेन्स and note it down. Attack is not a disease. त्याला सुद्धा भीती वाटली स्पीकरला. अटॅक इज नॉट अ डिसीज. कळतंय बघा. तू शांत बस रे, एका जागेवर जा, तिकडे बस, नाही तर गपचीप बसीत खाली. अटॅक इज नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे? इट इज अटॅक इज नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. आणि अटॅक हा रोग नाही आहे, हा मानसिक तणाव आहे. आणि बसलेले सगळे माणसं तणावात आहेत.
तणाव. आता एवढे स्टेजवर खाली बसलेले ना, तणाव. बायको मिळाना, तणाव. मिळाली ती राहीनं, तणाव. राहिली तिला पोरग होईना, तणाव. झालं ते सरळ येईना, तणाव. काहींना इस्टेट मोकार, पोरग नाही. काहींना इतकी पोरं, झोपाया जागा नाही. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, गडी झोपला पण गोळ्या झोपल्या पण गडी झोपाना. ही सगळी माणसं तणाव आहेत. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. काही माणसं चालू चालू मेली, काही औषध पिऊन मेली नाहीत. नळी घालून आणली ओके. आणि काही माणसांना अख्खं गाव कटळलंय, मरतच नाही. 103, 105, खाणं नाही, पिणं नाही, काही नाही, पडेल. हरिपाठ तर खानदानीत नाही, ज्ञानेश्वरी तर कधी माहिती नाही, नुसता पडेल. खायचं नाही, प्यायचं नाही, आयुष्यभर नळ्या खायल, भात पेलवत नाही, आणि नुसतं पाहायचं माणसांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी 90, बांबवली माणसं. आणि हे घडून नाही म्हणून संत विचाराची गरज आहे. हे घडून. आता आपण म्हणतो संप्रदाय वाढला, संप्रदाय वाढला. संप्रदाय वाढू नका, संप्रदायातलं आचरण वाढवा. संप्रदाय वाढू नका, संप्रदाय तसाच राहू द्या, काही फरक पडला नाही. देव एकेका कामाला एकेकासाठी पाठवतो. आजच्या कार्यक्रमाच्या संयोजकांना, सगळ्या साहेब लोकांना तुकोबरायाने पाठवलेला मेसेज आहे की कोल्हापूरमध्ये संत संमेलन व्हावं. आणि हा तुकोबरायाचा मेसेज तुम्ही अख्ख्या कोल्हापूर नगरीत पोचवला. हा आनंद आपल्याला नाही, तुकोबरायाला आहे. आपल्याला आनंद काय फायदा झाला तर आपल्याला दुसऱ्याने घेतलेली गाडी काय सण होती काय? आपण भामट्यातली माणसं आहे. आपण फक्त तोंडावर हसणार. वा वा. आपण निगेटिव्ह आहेत, देव पॉझिटिव्ह आहे. म्हणून एक वाक्य सांगा, ही दोन्ही माणसं पखवादातली तज्ज्ञ आहेत, हे गायनातले तज्ज्ञ आहेत, पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ आहे. पुरावा 8व्या अध्यायातली शेवटची ओवी, हा सर्वज्ञतेचा ओलावा. आपण तज्ज्ञ आहेत. आता आपण म्हणतोय तज्ज्ञ आहेत, काय कळतंय आपल्याला? 1.5 कोटीचा बंगला, 1.5 कोटी, कोटी कोटी, 1 लाखाचं बाथरूम त्याच्यात, आंघोळीला घरात. त्याला स्विमिंग टँक म्हणतात, स्विमिंग टँक. एकटाच उड्या हाणतो त्या हौदात. वय पाल था वय उताना, वय पाल था वय उताना. पाठीकून भिजला का परत तोंडाकून उताना होतो, इकून भेटला का परत इकून होतो. पुरा मोकळा झाला आणि लाईट गेली. अरे बाबानो, बाथरूम किती मोठं बांधा, शेवटची आंघोळ ओट्यावच. शेवटची आंघोळ कशी आहे? रिलॅक्स, ओट्यावर, येऊ द्या पाणी. आणि आपल्याकडे मेल्यावर गरम पाणी आहे. आणा रे बाहेर, कोणला? मी आला त्याला. हे नाही, असं जगायचं. आता त्याच्यामध्ये आपल्याला आजच्या कीर्तनातली व्याख्या शिकायची आहे, ती महत्वाची आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. ही काळाची गरज आहे. आता आपण म्हणतो आम्ही शिकलोय, MA, MA, MPhil, PhD, DH, LLB, DEd, BEd, ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, MA, DEd, BEd, आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स, FY, SY, BTech, डेअरी डिप्लोमा, टर्नर अँड फिटर अँड वेल्डर अँड मेकॅनिकल पॉलिटिकल इंजिनियर, MPSC, UPSC, नेट अँड सेट अँड फार्मसी, ICT, डेअरी डिप्लोमा, MBA, BN, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ,
आता आपल्याकडे नवीन तज्ञ आलेत, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. ह्याच्यात ज्ञान नाही. मग आपल्याला ज्ञान सापडायचं आहे, मी कोण आहे. इथं आलो आपण आता. त्या ज्ञानाचा शोध लावायचा आणि पुढे सरकायचं. हे MA BMA सोडून द्या, त्यात काही एवढं विशेष नाही. काही शिकले नाही, काही फरक पडत नाही. किती विद्वान लोक असू द्या, अजून तोंडाने जेवतात. आणि डोळे झाकूनच झोपतात, त्यात काही एवढं विशेष नाही. बा श्रीमंत माणूस डोळे वाचून झोपतो असं काय? उलट श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहेत. झोप रे बाबा झोप. भिकारी रस्त्याच्या कडेला कुत्र्यानं तुडवलं तर उठत नाही, त्यात काय? बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेला. बंगल्यावाला 90 पेला होता. बाहेर नाही बाहेर. त्या भिकाऱ्याला जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन. तर भिकारी म्हणला, मी असाच होतो. अरे मी सुद्धा असाच होतो. तू तरी भिकारी हाणतोय, मी पोत्यात घालून हाणत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले, तुला सांगायला आलो. काळ बदलतो, निसर्ग बदलतो, फक्त नीती बदलू देऊ नका, माणसं बदलतील. काळ बदलू द्या, काळाने काय फरक पडत नाही, काळाने काय फरक पडत नाही, पण नीतीवर आधारित आहे. आणि भ्रष्टाचार, दहशतवाद अध्यात्माशिवाय कमी होऊ शकत नाही. नुसतं आईबापांवर भाषण करून काय करायचं? आईबापांवर भाषण करून करायचं काय? आमच्याकडं संप्रदायामध्ये 80% कीर्तनकारांनी फक्त भक्त सध्या आईबापाचं भांडवल केलंय. अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची, संपलं कीर्तन. आई बाप आणि रडायचं बाबांना आईची माहिती सांगताना. आणि महिलांनी लगेच म्हणायचं, बया काय आईची माहिती सांगितली बाई, तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई, त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली, तुला काय माहिती? त्याची आईन कशाचा बाप आलाय, फक्त झाकली. लाईट बापावर. हे पुढारीच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहेत, मग आता अडचण काय? काय शब्द आहेत पुढाऱ्याचा. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहेत. कधी? भविष्यात. आणि ही कामं करत असताना प्रामुख्याने तळागाळातल्या माणसाचा विचार करायचा आहे. म्हणजे तळातला वर येत नाही आणि तू त्याला जगून देत नाही. आणि लोकांना काय वाजवा, टाळ्या शिजवा नाळ्या नाही. याला कुठेतरी बदल, आणि तो संत विचारानच होईल हे ध्यानात ठेवा. होणारच नाही दुसऱ्याचं वाचून होणारच नाही. गाता वाचाल तर तराल, ज्ञानेश्वरी वाचाल तर उद्धरून जाल. आणि हरिपाठ कराल तर देव तुमच्या मागे येईल. काशीला जाऊन काय करतो? मरतो. काही लोक म्हणले बघ त्याने काशी केलती. काशीला गेलेल्या माणसांचा नियम माहिती आहे तुम्हाला काय? त्याने जिवंत गावात यायचं नसतं. असा नियम आहे. त्याने काशीतच मरायचं असतं. तुम्ही म्हणाले कशावरून सांगता? 12वा अध्याय आहे त्याला. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर ते गावी वेच किसे. तुम्हाला वव्या सांगू 2-4. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती विद्वान असा, संत विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. पुन्हा ऐका, शेळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशेतला गोशीड किती चिटकला तरी तो दूध कधी पेत नाही. गाळातला बिडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध घेत नाही. आणि प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसू शकत नाही. काय वव्या, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही.
लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. काय व्हावे का वार्याचे धावणे का शेळीचे चरणे बालकाचे मन का चोरीचे धन. प्रसिद्धी पेलवली पाहिजे. माऊलीची भाषा आहे, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नाही करावी, चातुर्य लपवी महत्व हरपी, पिशे पण मिरवी जगा माझी. आणि हे संमेलन इथं बसलेले जेवढे कलाकार आहेत, आमचे मुंडेताई आहेत, जेवढे महाराज आहेत, आपल्या भागात आणि गावात रुजवायचा प्रयत्न करा. संत विचार तिथे गेले पाहिजे. संत विचार सुशिक्षितांना नको, ते रिटायर झाले आपाप धार्मिक होतात. ते रिटायर झाले का मग आमच्याकडे येतात. दिंडी कधी नाही गेलो नाही, ते येतात. आज संतांचे विचार ग्रामीण भागात पोचणं गरजेचं आहे. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर शाळेच्या बाहेर जो फळा आहे, फळा सुविचाराचा, त्या फळ्यावर शाळेला आग्रह करून रोज एक तुकोबारायाचा अभंग लिहावा आणि विद्यार्थ्यांना तो वहीत लिहून घ्यावा. शिक्षकानं एक अभंग रोज फळ्यावर लिहावा. मोठा असेल तर एक लिहावा, छोटे असतील 2 लिहावे. आणि सुविचाराच्या फळ्यावर एक रोज ज्ञानेश्वरीतली ओवी असावी. एक ओवी जर मुलाने वहीत लिहून घेतली आणि एक गाथ्यातला अभंग लिहून घेतला, 5 वर्षात त्याच्या स्वतःचा गाथा तयार होईल. ही काळाची गरज आहे. संस्कृत शाळेत बंद झालं. विद्यार्थ्याला इथून पुढं आध्यात्मिक शिक्षण द्यावंच लागेल. इथून पुढचं जग तसं हे जमणारच नाही. हे उगाच आईवर कविता करायचे आणि गाणे करायचे आणि रडायचं आणि बोंबलायचं आणि कादंबऱ्या करायचे. तुमच्या बापाने पाहिलं होतं की हे जमणार नाही. आईला उपमा नाही. मदर हॅज ए नॉट ओनली मदर, मदर हॅज ए नॉट अ चॅलेंज. तुम्ही काही गोष्टीला चॅलेंज का नाही. हे आयांवर कादंबऱ्या लिहायचं बंद करा. आई बापांना सांभाळायला शिका. कविता करून काय करायचं, जनता पागल करायची. कादंबऱ्या करून काय करायचं, अरे भिंत किती सुंदर असली, चित्र किती सुंदर असलं तरी त्याला भीतीचाच आधार आहे. भिंत पडली की चित्र गायब. तशी तुमची नीती संपली का जीवन बर्बाद. माऊलीची ओवी आहे, पडून गेली या भिंती चित्राची होय माती. आपण नुसतं निगेटिव्ह विचार करतो. समाज बिघडत चालला असं नाही म्हणायचं. समाज आपल्याकडे आणायचा याचा विचार करायचा. आपण नुसतं निगेटिव्ह. शाळेतली मुलं बिघडली अजिबात नाही बिघडली. गुरुजीला गाथा वाचायला हवा, पोराला शिकवायला हवा. गुरुजी आपल्याला विचारील, हा गाथा कोणाचा आहे आणि हा कोणी लिहिला, माझ्यात काही कधी वाचण्यात आला नाही. आणि तुकोबारायला एवढा वेळ कसा मिळाला हो. मी PhD केली तर गाईडला 3000 दिले तेव्हा त्याने लिहिलं हो, मी फक्त वाचलं. आपल्याकडे निगेटिव्हिटी आहे आणि परमार्थात पॉझिटिव्हिटी लागते. निगेटिव्हिटी नाही लागत. नाही निगेटिव्हिटी. काही माणसं 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच नेसायला शिकली. आणि काही माणसं शाळेतच गेली नाही. 9 काकड्याच्या मालिका पाठ आहेत. पाठ. आणि आपल्याला काय पाठ नाही का, आपल्याला पाठच करायचं नाही महाराज. तुम्हाला मला एकच करायचं आहे. आज व्यक्ती टिकवायची नाही, धर्म टिकवायचा आहे. आणि आज संकट व्यक्तीवर नाही आहे, आज संकट धर्मावर आहे. आणि धर्मावरचं संकट घालवण्यासाठी संत संमेलन आहे. माणसावर तर संकट येतच राहणार, पण आज सगळ्यात मोठं संकट धर्मावर आहे. आणि धर्मावरचं संकट घालवण्यासाठी गोसावी साहेबांची, त्यांच्या सगळ्या सहकार्यांची नियुक्ती तुकोबारायाने केली. आपल्याला धर्म हे बाकीचं ते काय ते चालूच आहे, त्यात काही एवढं विशेष नाही. पण धर्मावर संकट आहे. आणि माऊलीने स्वतः वेळी लिहिली,
अगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडीला. मग आपल्याला धर्म म्हणजे काय? आता आपण धर्माचं भांडवल केलंय. भांडवल आता काय धर्म कळतोय का आपल्याला? आजच्या संत संमेलनामध्ये पहिलं वाक्य, शूरांची आणि संतांची नावं कधी टपऱ्या टुपऱ्यांना देऊ नका. तो आपल्या धर्माचा अपमान आहे. तुमचं काय मत आहे? संत तुकाराम पोल्ट्री फार्म, पोल्ट्री फार्म काय नालायकपण आहे. श्रीराम कुल्फी, अरे धर्म भाषण करून तयार नाही होत, धर्म त्यागाने तयार होतो. त्याग आहे त्याग. आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली. त्याग आहे. आपल्याला काय फक्त वाचायची आहे. 400 एकर जमीन दाड केली, स्वतःची आई गेली, वडील गेले. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. मारलंय बंबाजीनं. रामेश्वराने गाथा पाण्यात टाकलाय. मुलगा स्वतःचा औषधा पाणी वाचून गेलाय. बायको गेली, भाऊ निघून गेलाय, भाऊजाईचा मृत्यू झालाय. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. पण एक दिवस खळखळा डोळ्यातून पाणी आलं आणि तुकोबारायने देवाला सांगितलं, देवा माझ्या डोळ्यात आई वडील गेल्याचं पाणी नाही आलं. मी तुम्हाला 13 दिवस पाण्यात उभं केलं, याचं वाईट वाटलं. डोळ्यातून पाणी आले ना अभंग सुरू झाला. श्री अनंता मध्ये सुना त्याग आहे धर्माला. त्याग. धर्म असा शर्टिंग करून तयार होत नाही. धर्म असा धाब्यावर बसून चकना चुकना खाऊन तयार होत नाही. धर्माला आत्मसमर्पण लागतं. आणि आत्मसमर्थन फक्त संतांनी केले. आपण फक्त तात्पुरतं तेवढं करणार. वा 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 चालत नाही. कीर्तनकारानं जर मेमरी कार्डवर अभ्यास करून कीर्तन करायचं ठरवलं, तुझ्या बापाच पेंड आहे का? त्याला ओरिजिनल लागतं भाऊ. असं नाही चालत. ओरिजिनल लागतं, ओरिजिनल. आणि विद्वत्ता, टॅलन्सी, संप्रदाय, राजकारण या गोष्टी रक्तात असाव्या लागतात. असं कोणी उद्या पाखोद्याला म्हणायचं महापोऱ्या पाखोदा झाला पाहिजे, तो बापाच पेंड आहे. तुमचा पोरगा कशाला पाखोद्या करतो मारायला? तू गायकानं गायकाचं पोरगा केलं नाही 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 नाही, त्याला रक्तातच असावं लागतं. तुमचं काय मत आहे? राजकारण एवढी दुनिया शिव्या देते पण गडी ठणठणीत आहेत. रक्तात असावं लागतं. आहे का त्यांना शुगर का बीपी का काही? आपल्याला पप्पीची आई बोलली तरी आपण जेवत नाही. जेवत नाही. त्यांना काही वाटत नाही का? तो पिंड आहे. आणि तो पिंड ज्ञानाशिवाय तर शकत नाही. म्हणून पुन्हा आपल्याला संत संमेलनातून फक्त एकच गोष्ट टिकवायची आहे, धर्म. पण आता प्रश्न शिल्लक राहिला आहे, धर्म म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलीजन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलीजन? हायर एज्युकेटेड लोक नीट ऐका. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॉलेज अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ नॉलेज? चित्रपटातल्या जाहिरातीने माणसं बदलत नाहीत. समजा फेअर अँड लवली लावून माणसं जर गोरी होत असती तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. म्हणजे फेअर अँड लवलीनं माणसं गोरे होतात याला मजा नाही. किंवा पार्ले बिस्किट खाल्यावर आजीबाई उडे हाणते, किंवा थम्सअप पेल्यावर माणूस डोंगर चढतो. मग आपण 20-20 लाखाच्या गाड्या कशाला घेतल्या? बाटली हाणली का सातारा, तिथं एक हाणली का कराड, त्याच्या पुढे एक हाणली का नदी. अरे असं चालतं का ते? नाही 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 नाही. आणि आपल्या लोकांना प्रसिद्धीची हाव सुटली. हाव. आमचे कीर्तनकार संप्रदायातल्या मंडळीला तर लय हाव. क्लिपच टाकतो, मी कोल्हापूरला येत आहे. कशाला झकमारा येतो तू? नाही बोलतो मरतो कशाला येतो? सोनाराच्या दुकानाला जाहिरातीची गरज नसते, भेळीच्या दुकानाला जाहिरातीची गरज असते. कारण भेळीच्या दुकानाचं गिराईकच त्या मापात असतंय. मटकी टाक, कांदा काप,
कोथिंबीर टाक, लिंबू पेळ, बांधून ठेव, लिहून ठेव. बिळीचं गिऱ्हाईक आहे. इथं असं नाहीये 50,000 गढई वेगळी. मग वारकरी संप्रदाय हे सोनाराचं दुकान आहे. वैष्णवांचा माल खरा दूर तुराव तुझी, दूर तुराव तुझी, दूर तुराव तुझी. वैष्णवांचा माल दूर तुराव दूर तुराव तुझी, दूर तुराव तुझी. वैष्णवाचा माल करा दूर तुराव तुझी, दूर तुराव तुझी, दूर तुराव तुझी. वैष्णवाचा माल करा पण आता आपल्याला व्याख्या क्लिअर करायची आहे. धर्म म्हणजे काय? तुम्ही म्हणाल राहिला पुराच करून घेतो. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॉलेज अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ नॉलेज? आता ऐका, देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. फक्त व्याख्या लिहून घ्या. तमोगुणाकडून सत्वगुणाकडे जाणं म्हणजे बुद्धी, वाईटाकडून चांगल्याकडे जाणे म्हणजे बुद्धी, आणि दुःखाकडून सुखाकडे जाणे म्हणजे बुद्धी. बुद्धीचे 9 प्रकार पडतात. शर्मबुद्धी, बुर्नस बुद्धी, तैल बुद्धी, दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि बुद्धी. पुरावा 2रा अध्याय, जैसी दीपकलिका दाखवली. मग आता बुद्धीचे 9 प्रकार आहेत. मग धर्म म्हणजे काय? ऐका व्याख्या. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल and for the people. Underline. According to Abraham Lincoln, democracy is the people, by the people, for the people. It is called democracy. तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं धर्म. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसानी माणसासारखं वागणं म्हणजे धर्म. हे फक्त संत संमेलन शिकवतं. आता प्रश्न शिल्लक राहिलाय, व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलिजन? धर्म म्हणजे काय, त्याचे प्रकार किती? आता तुम्हाला जसं गठ्ठा मतदान ऍडजस्ट होईल तसं तुम्ही धर्म ऍडजस्ट केला. तुम्ही धर्म फक्त तुमच्या मतासाठी केला. आमच्याकडे एकच धर्म आहे आणि तोही 3ऱ्या अध्यायात आहे. 3ऱ्या अध्यायात, देखा मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशील. आमच्याकडे मानवता नावाचा एक धर्म आहे फक्त, बस. हे बाकीचं ते तुमचं तुम्ही पहा. आमच्याकडे एकच धर्म आहे. जे तुमच्या हृदयात आहे ते माझ्या हृदयात आहे, जे माझ्या हृदयात आहे ते तुमच्या हृदयात आहे. ए हृदयीचे ए हृदय घातले. 18वा अध्याय. 9वा अध्याय, तैसा हृदयामध्ये मी राम. हे ज्ञान. आता हे बाकीचं चाललंय. झाकली 1.25 लाखाची बांबवलेली जनता झाली. धर्म बदलायला निघली. धर्मांतरापर्यंत लोकांचे विचार गेले. इतके बिंडोक लोक आहेत, इतके बिंडोक. जगाच्या पाठीवर कुठेही फिरले तरी हिंदू धर्मासारखा धर्म नाही, आणि संत विचारासारखं ज्ञान नाही. पण आता आमचे मेंदू गहाण टाकले. आम्ही भांबवलंय. ज्ञानोबारायनं ओवी केली, गाय बांधून राहिली आणि ती जर सुटली गाय, तर ती घासात जर गेली ना तर घास खात नाही, उड्या हाणते ती. ज्ञानोबाराय म्हणले काय झालं? हिरवा चारा भांबे पशु.
हिरवा चारा पाहिला आणि गाई भांबवली तशी तुम्ही मी भांबवलोय आपण. याच्यात सुख मिळेल, त्याच्यात सुख मिळेल, त्याच्यात सुख मिळेल. संत विचारातच सुख आहे. आता आपण सुखाची व्याख्या काय केली? काम न करणे, बँक बॅलन्स भरपूर ठेवणे, गादीवरच झोपणे, उभ्याने जेवणे. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. इथून प्रेमाची भाषा इथून निघते. तू नाही म्हणले तर मी आत्महत्या करीन. तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. अगर तू मेरी नहीं तो किसी की भी हो नहीं सकती. इश्क ही मेरी जिंदगी है. अरे अंडरपॅन्टला वा झाला तुझं, तू प्रेम करायला नाही झाला पुढे. आणि प्रेम बिम काय नाही महाराज, या सगळ्या लबाड्या. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनट मी त्याच्याशिवाय विरह सगळं करू शकत नाही. इसी के बिना मैं जी नहीं सकता. तो म्हणला मी सोमवारी काही लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलं मंगळवारी आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढी हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय लग्नच झालं नाही काल. त्याचा फोटोच पाडला खाली. त्याने सांगितलं काय झालं? काय नाही. मला 3 तास सेफ्टी घेतल्या. मग त्याने सांगितलं मी तुमचीच आहे, तुमच्यावरून जीव ओळून टाकलाय. तुम्हारे बिना मैं पल भर जी नाही सकती. इश्क ही मेरी जिंदगी आहे. फुल आहे, गुलाब का लडका आहे, गरीब का. असं बरंच काय असतं. ते शेवटच्या पानावर असतंय वहीच्या. त्याला गृहपाठ म्हणते. तुम्ही लय बारीक मी सांगितलं, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल. तुमच्याकडून राहिला. माणसानं सावध राहावा कधी. आणि तिनं मला असं म्हणत म्हणत कोर्टाच्या पारीपर्यंत नेलं. मी तुमचीच आहे, तुमच्यावरून जीवावळून टाकलाय, तुम्ही माझ्या डोळ्यात बघा, नाकात बघा, असं काही बरंच आहे. असं म्हणत म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि एकच प्रश्न विचारला तिनं मला, तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणतात प्रेम कशावालं? पैशावर. मित्रानं सांगितलं 5,000 आहे. काल थांबल माराय पोर. मग त्या मित्रानं सांगितलं अरे बावळाटा, तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत, आणि त्याला काही पोरगं नाही, वारस मीच आहे. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला. तर माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुझी वाट पाहत बसलो. पाहतो काय काच काय आलंय मला, काही नाही. हे काल खरं, आज खरं, खरं. चला हात काढ लागतो मी. बरं जाऊ द्या. आता हे बघा, आता फक्त असं करा, इथं बोट ठेवा आणि सरळ वर वाढा. मोठा पटकान 3 खड्डे लागले का पहा. 1 2 3. परा, पसंती, मध्यमा, याचं नाव वैखरी. आता इथं बोट लावा, इथं एक लावा, इथं एक लावा, आणि मी म्हणतो तसं म्हणा. हा म्हणाल का? जोरात सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. म्हणा ओम 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 ओम. मी म्हणतो तसं होतंय का बा? इथं आज जाते का? इथं जात जाते का? इथं हलत आहे का? इथं धडधड होते का? याचं नाव नवव्या अध्यायात आहे. ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी, आकार उकार मकार, आणि याच्यातून काय तयार झालं आता पहा. इथं नाभी कमल आहे, आणि सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाच्या नाभी कमलातून झाली. त्यानं ओम शब्द बाहेर पडला. ओम मधून 3 अक्षर बाहेर पडले, अ उ म, आकार उकार मकार, आणि त्याच्यापासून जगात 3 गुण झाले, रजगुण तमगुण सत्वगुण. त्यापासून झाल्या 4 खाणी, जारस स्वेदस अंडज उद्भिद, आणि त्यातून झाल्या 84 लक्ष योनी, आणि 84 लक्ष योनीतून झाली नरदेहाची निर्मिती. आता हा जो तयार झाला, आता हा तयार कसा झाला 1 मिनिटात फास्ट मध्ये बनवून दाखवतो. आता बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते. आजीबाई बाळ बाहेर आल्याबरोबर हातवाला करते आणि असा बाळावर शिपडते. शिपडावं लागतं. तो शिपडला का ते कार्ट सावध होतं, आणि ते म्हणतं क्याव क्याव, म्हणजे मी काही करीन, तुला काय घे नाही, मी आता बाहेर आलो.
हा, आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हातवाला करते. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोलिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते. नियम असा आहे महिला मंडळ, बाळ जन्माला आल्यावर ते बाळ 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं. 5व्या दिवशी ते पूजा करूनच दाखवायचं असतं. त्याच्या बापात सुद्धा दाखवायचं असतं नियम आहे, कारण त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मुडगा. आता या 5-10 वर्षापासून सटवी लिहायला येत नाही. सटवीला बंद करून टाकलं जातं. सटवीच्या डोक्याच्या बाहेर झाला आता, कारण आता सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात, तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग त्या पोराचं कपडं कोण लिहितं? हे नर्स फिरसं हिंडा त्या ना पांढरे कपडेवाली, हेच लिहायच्या. आणि हॉस्पिटलमध्ये बाळानं डोळे उघडले की त्याला 2 गोष्टी दिसत्या. एक, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बिलागलं तर भातावर सुद्धा दारूच वटली. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, आजीनं त्याला नाव ठेवलं. काय नाव तुझं? हर्षल. तुझं? अथर. तुझं? प्रज्वल. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजली या बालकाशी. ते बाळ बाहेर आलं, नाम नाही तयापाशी. त्याला प्रज्वल हे नाव ठेवलं. आणि चमड्याचं शरीर प्रज्वलचं तयार झालं. आणि याला देवाने काय काय दिलं? यादी. यादी. आता इथून वर इंद्रिय 5, इथून खाली 5, 5 आणि 5 10, मन 1 11. आणि ह्या 11 जणांना 11 शत्रू. बाहेरून 5, आतून 6. बाहेरचे 5 शब्द रूप रस गंध स्पर्श. आतले 6 काम क्रोध लोभ मद मत्संकार. 6 5 11 11 10 21. 11 11 11 दुने 22. आणि 22 जण ह्या जीवाला चिटकले. हा जीव या 22 जणांनी गुंतवला. आणि याच्यातली एक एक गोष्ट आवडा. याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध. याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध. याला आवडते निंदा आणि स्तुती. दुसऱ्या अध्यायातल्या ओव्या आहे. याला आवडते निंदा आणि स्तुती. याला आवडते याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध. याला आवडतो निंदा आणि स्तुती. याला आवडतो स्पर्श मऊ आणि कठीण. आणि याला आवडतो स्पर्श, याला आवडतो रूप भ्यासूर आणि सुरेख. आणि असं हे शरीर तयार झालं. आणि या शरीरामध्ये हा एवढा भाग टीचभर दिला. आणि हा टीचभर भाग दिल्यामुळं याच्यामध्ये या जीवाला शिव होण्याचा अधिकार प्राप्त आहे, परंतु हा होत नाही. म्हणून ए जीवा, तू शिव होण्यासाठी आला, याचं नाव काला. बाळ बडू नाही दाखवलं, बॉल बाळही झालं, शाळेतही गेलं. आता तो काला, पहिला काला, दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला, आणि तिसरा काला. सगळ्या गवळ्यांकडे कृष्णाने पाहिलं, त्यांचं शरीर खुश झालं. आणि मग कृष्णाने गवळ्याला सांगितलं, गवळ्याहो, तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर जगात 4 गोष्टी कधी तृप्त होत नाहीत. 1 अग्नी. अग्नी 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 टाकीत राहा, जळत राहणार. अग्नी तृप्त आहे नाही. 2 स्त्री तृप्त नाही. केवढ्याची साडी आणा, थोडं डिझाईन. आता आपली बहीण दिवाळीला आलती, लबाड बोलायचं नाही सगळ्या पुरुषांनी. बहीण आपली आहे का नाही? आपल्या बायकोला साडी आपण घेणार आहे ना. किती जणांनी बायकोला न विचारता घेतली? त्यांनी बोटवर करा. बहीण आपली आहे ना. बायकोला साडी घेताना कधीच बहिणीला विचारायचं, बायकोला विचारायचं नाही बहिणीला घेताना. ती काय बऱ्यावर आहे का? ती लगेच म्हणजे काय आणायची गरज आहे, कपाट भरलंय. मग त्याला आयडिया सांगून ठेवतो तुम्हाला, तुम्ही इंदुरीकर मंत्र पाळायचा. आमचे मंत्र लय खास, वहीन त्रास पण गुण हमखास. तुम्हाला सांगतो महाराज, आपण आपल्या बायकोचं जर कधी ऐकलं नाही ना, आपल्या भावाची ना आपली मारामारी कधीच होणार नाही. तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो, आपल्या भावाची ना आपली मारामारी जर कधी होऊन द्यायची नसेल ना, बायकोला दुखवायचं नाही, भावाला दुखवायचं नाही. बायकोचं नुसतं ऐकत राहायचं, खरंय खरंय, तू म्हणते ते खरंय. काय अभ्यास आहे तुझा? इतक्या दिवस माझ्या डोक्यात नव्हतं आलं. पाऊस सकाळी चहा ठेवून नादी लावायची, घ्यायचा दिवस काढून कुठं सांगत बसले. तेवढी वेळ तुम्ही आपले मंत्र शिका. हां, सकाळी घाई निघायचं ना बाहेर कीर्तनाला, इकडं तिकडं. बायको कालच्या उखाड्या सांगायला लागली ना, खरंय खरंय, पाहू उद्या परवा, चहा ठेव, बंद करून टाकायचं. हां, आणि बहिणीला साडी आणायची असेल ना, 1500ची आणायची आणि 500ची चिटकायची. आयडियाच करायची. 1500ची घ्यायची आणि 500ची चिटकायची, तिच्या पुढे टाकायची. डोळे वासून पाहती. 500ला
अगं 3 शालाच होत्या, ही उगाच कलर आवडला म्हणून 500 दिले. शेलमध्ये दिलंय ना अशी जळाली पाहिजे ती. पण ती आपल्या पुढची ती म्हणते मग असं करते, ही मला ठेवते. आणि कपाटातली देते. आपण डोकं लागायचं, अगं का ही फक्त धुतली का गेलीच, तुला दुसरी आहे ना. लहान आले पोरं, पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं आपल्या घरात. सगळ्यात जास्त स्पीडमध्ये कोण बोलते रे? जोरात बोला. मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि आपल्या घरात हेडमास्टर कोण? मम्मी. बरं मम्मी बोलायला लागले तिला का व्याकरण आहे? आकार नाही, उकार नाही, वेलांटी नाही, रस्व नाही, दीर्घ नाही, उद्गारवाचक चिन्ह नाही, व्याकरण फेल. बोलायला लागले का साधी बोलते का? काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू, काय काय सांभाळू, भांडे सांभाळू का, बकरं सांभाळू का, कोंबड्या सांभाळू का, तुमची आई सांभाळू का, तुमचा बाप सांभाळू? तो म्हणला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. राहणार पोरं सरळ बसा पटकान, बैठे बैठे सावधान. जोरात बोलायचं. आता या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा भारत. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा मराठी सैराट. जोरात सांगा. कोणता? आवाज कमी येतोय. कोणता? सैराट. सैराट मधलं सगळं फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखा. शिक्षणाच्या विकासाची पहिली पायरी. पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचा? आवाज कमी येतोय. घाबरायचा? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. चला पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. 2.5 तास आपली पोरगी मोबाईलवर बोलते. आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. जोरात सांगा. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. आई आणि आई. आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. सगळ्या गवळ्यांची पोरं रोड झाले. कृष्णाने विचारलं, कृष्णा, कृष्ण म्हणतायत तुमचे चेहरे उदास का? तर गवळी म्हणतात आम्हाला दूध मिळतंय रे, पण मिळत नाही, आमचं दूध डेअरीला जातंय. मग कृष्णाने सांगितलं तुम्हाला पोटभर खायचंय का? मग या ना. कुठं याल तरी यारीला
वाचन मनानं तुम्ही माझ्या माग आलात तर 4 गोष्टी तृप्त होत नाही. 1 स्त्री, 2 अग्नी, 3 जावई आणि 4 पोट. पोट पोट सकाळी खाते, दुपारी खाते, संध्याकाळी खाते, सकाळी खाते, जाताना बांधून नेते, खाते. जावई कधी तृप्त होत नाही. 70चं मात्र म्हणतं आली मांडव परत नाही. काय मांडववरून फेकायचं तुला? काय जावई कधी तृप्त होत नाही. आणि तुम्हाला पोटभर खायचं असेल तर माझ्या मागं या, पण तसं येऊ नका. कायेनं वाचन मनानं या. कारण माझं ब्रीद असं आहे, जो मज होय अन्यन्य शरण, त्याची निवारी मी जन्मवर. मी त्याच्या जीवनमृत्यूचा फेरा चुकेन. माझ्या मागं तुम्ही आलात तर मी तुम्हाला पोटभर खायला देईल. फक्त तुम्ही एक करा, येताना हळूहळू या. हळूहळू याचा अर्थ 3ऱ्या अध्यायातली ओवी आहे, ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे. तुम्ही येताना हळूहळू. आजच माळ घालायची ना आजच हरिपाठ आला पाहिजे असं नाही. पाया पडून सांगतो, ह्या जन्मात तुम्ही माळ घातली तर ह्या जन्मात देव भेटेलच असं नाही. अनंत जन्म लागतील त्याला. महाबाबा बुधवारी आला, आल्यावर रात्री आला तर आई रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेटी, जणी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारील. हा लगेच आईला म्हणला, मम्मी डोंट क्राय, डू नॉट टेक एनी टेन्शन, वर्क इट डिपेंड्स अपॉन टू मी. मी मम्मी मरायला जन्माला नाही आलो, मारायला जन्माला आलोय. आता इथं एक घोटाळा आहे. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. याच्यात कृष्ण जन्माला आला का त्याच्यातलं पहिली माया मारावी लागते म्हणून पुतना मारली. दुसरा अहंकार मारावा लागतो म्हणून बाबळ भट मारला. बाबळ भट हा अहंकार आहे आणि पुतना ही अविद्या आहे, अज्ञान आहे. आणि दोन्ही मारल्यावर खोड्या करायला सुरुवात केली. आणि खोड्या करत असताना गेला हरी गुण गावा, आला नायक साधावा, मेला गोकुळात पावा, डोळा बाईला डोळा बाईला. गेला हरी गुण्या गावा, कुणाला नायक साठावा, उमेना गोकुळात पावा, गुण भोले साडे 12 वाजले. नाही चला पुढं. आता आम्हाला 3-3, 4-4 आहेत. काल तर नॉनस्टॉप 4 काढले. काल आजही 3 तर कवाय दगडा वापटा आहे. कसा महिना निघो 85, 80, 85, 80, 90च काढतो. पण आता आमची गंमत दमली महाराज. आता लोकांनी थांबलं पाहिजे. आम्ही तर कटाळलो. आता किती आरडायचो महाराज, त्याला काही महाराज 8 तास बोलायचं. 4 कीर्तन म्हणजे 8 तास. इथं 35 मिनिटाचा तास घेते तर शिक्षक 6 ग्लास पाणी पिते. त्याच्याच 5 मिनिटं तर फळा पुसायच जात्या. बरं आपली लांब लचक तासी, शिवाय वजनदार बोलायचं आहे. पण जाऊ द्या महाराज, ही कीर्तनं काळाची गरज आहे. महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून. बऱ्याच महिलांना असं वाटतं महाराज लय बोलतो, मुलींना लय बोलतो. 100% पुरी इंदुरीकरला शिवाय देत्या का बा आम्हाला कपड्यावरून लय बोलतो, केसावरून लय बोलतो. त्याचे काय बापात जातं. आम्ही कोणचा हात धरून जाऊ? माझ्या बापाचं नाही जात काही पोरीनो, पण मी एका मुलीचा बाप आहे. हे आईबापांवर भाषणं करायची आणि व्याख्यानं करायचं बंद करा. 80% कीर्तनकारांनी आईबापा लावून धरलेत. रोज उठून तीच आईन तोच बाप. आईबापांवर बोलू नका. पोरीनो एक वाक्य सांगा, मुलीसाठी बाप काय करतो हे नाटकात कळत नाही, एकांकिकेत कळत नाही, लिखाणात कळत नाही. त्याला बापाचंच हृदय लागतं. तुमचं काय मत आहे? आजारी तुम्ही हाय म्हणा नाही म्हणा. हां, त्याला हृदय कुणाचं वाटतं? बापावर कादंबरी करून नाही कळा. पूर्ण आता हे नंदनवनमधले जेवढे लोक आहेत ना, तुमच्या पुरीनं तुम्हाला सांगतो, तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. लव्ह मॅरेज करू नये ह्या मताचा मी नाही. कुणाचा हात धरून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. मला माहिती आहे ना, तुम्ही जी झक मारायची ती मारणार ती. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. पोरांनो यांना त्याची लाज. आपले भक्त खोटं नाही बोलते. इंद्रिकर भक्त आहे. खोटं बोला तर तुम्ही कधी नाही.
फक्त पोरीनं तुम्हाला एक सांगतो, जा पळून तुम्ही आज जा, कीर्तन संपल्यावर रविवारी आहे जा. पण तुम्हाला वाईट वाटेल पोरीनं, हे एवढे सर्व्हिसवाले आहेत ना, हे आज डायरेक्ट फ्लॅटचे मालक नाही झाले. वडापाव खाल्ले त्यांनी कंपनीचे, वडापाववर दिवस काढलेत. पोरीनं तुमचा जन्म नव्हता झाला, तुमचा बाप नगरला राहायला आला ना, तर 10 बाय 10च्या भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याने रात्रंदिवस कष्ट केले, वडापाव खाल्लं, आणि तुमचा जन्म झाला ना पोरीनो, तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. तो का हसत होता माहिती आहे का हसत होता माहिती पोरीनो? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली ना तर तू नशिबान असशील. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला, त्याला आईचा आशीर्वाद लागू पडल्याचा आनंद. गरिबीत माणसं वाढली, मोठी सगळी 300-400 रुपये पगारावर. आता यांना 30-35 पगार झाले, 50-60. पण पूर्ण तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्या होत्या. तुमचा आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची माहिती का तुम्हाला? आमची जुनी आजीबाई सांगाल, फक्त पाय पसरायची आणि तुम्हाला पालथं करायचं, तोंड खाली करायचं, पाठ वर करायची, आणि आई बादलीत तर पाणी तुमच्या अंगावर ओतायची. तर हा पहाडासारखा बाप पोरीनो तुमच्या अंगावर पाणी ओतायचा. तुमची आई तुम्हाला फडक्यात गुंडाळून झोळीत टाकायची, तो झोळीची दोऱ्या ओढायचा आणि त्याची बायको स्वयंपाक करायची आणि तो जेवायचा. पूर्ण तुम्ही बोलायला लागल्या तो बोबडं बोलायचा, तुम्ही चालायला लागल्या ना तो वाकून चालायचा, आणि तुम्ही लई रडायला लागल्या ना तर हा पहाडासारखा बाप घरात घोडा व्हायचा आणि पाठीवर तुम्हाला बसवायचा. त्याचा पायजमा मळाल्याचं त्याला वाईट वाटत नव्हतं, किंवा फरशी त्याच्या पायाला रुतेल्याचं वाईट वाटत नव्हतं. तुमचे पाय पोटायला लागले की त्याला आनंद होत होता. तुमचं 10वीचं टाइम टेबल लागलं ना, त्याने एका कागदावर लिहून घेतलं, पोरीला पेपर कधी आहेत. पेपर सुटेपर्यंत शाळेपाशी बसून राहायचं आणि पेपर सुटल्यावर घरी घेऊन यायचं. पूर्ण तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, जी झक मारायची ती मारा, पण तुम्हाला स्पष्ट बापाला सांगून टाका, माझं ह्या मुलावर प्रेम आहे, आम्ही पळून जाणार आहे किंवा लग्न करणार आहे. तो 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करील, पण त्याची इज्जत चव्हाट्यावर आणू नका. त्याला जरा गल्लीनं वर मान काढून जगू द्या, त्याचं बनियन म्हणाल्याचा त्याला खेद नाही. आणि तुम्ही हे 2-4 वर्ष त्याला इज्जतच ठेवली नाही. बरं, पुरी इतक्या बिंडोक झाल्यात ना सध्या, चांगल्या पोरावर प्रेमच करीन हो. एकदम भंगार पोर, त्याचा 1 साईड भांग बघला तर उशिड्या, अंडरपॅन्टला वा, आणि त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. कान फडफडलं. बरोबर. प्रियशी म्हणजे काय रे? प्रियशी म्हणजे काय? गर्लफ्रेंड. करेक्ट. बोगस गेले रे आपले दिवस, बोगस गेले. बरं जाऊ द्या पोरीनो, मी बोललो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. बापाला गल्लीने मस्त वर जागताच आलं पाहिजे. त्याचं बनियन म्हणालं ना म्हणू द्या, शर्ट फाटला ना फाटू द्या, मी म्हणतो दाढी वाढली ना वाढू द्या, पण तो गल्लीनं सुद्धा असा वरच मान काढून झाला पाहिजे. लोकांनी उलट म्हणलं पाहिजे, हो ती 12वीला पहिली पोरगी आली ती यांचीच बरं का, त्याची छाती न जेवता फुगते. आणि त्याने काय तुमच्यासाठी केलं नाही. तुम्ही आपला बावळाटपणा ताळावला ताळ. पोरं सुद्धा ध्यानात ठेवा, इथून पुढे काळ बदलला आहे. गळ्यात माळ घाला, कपडाला गंधाला. सप्त कमिटी गायकवाद सगळ्यांना धन्यवाद. दहीहंडीची गवळण होईपर्यंत कोणी उठायचं